Good morning everyone. Today we will start our next trigonometry function, that is cot x. ओके, लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शनमध्ये कॉस एक्स साइन एक्स. आज आपण बघू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, बाय द मेथड ऑफ फर्स्ट प्रिंसिपल. ओके, फर्स्ट राइट डाउन लेट f of x is equal to cot x and f of x plus h is equal to cot of x plus h. Okay, then by method of first principle or by first principle we know the formula. F dash x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. Okay, now put out this value of f of x plus f of x. Limit h tends to 0 f of x plus h, that is cot of x plus h minus cot x divided by h is equal to limit h tends to 0 1 upon h. याच डिनॉमिनेटर 1 upon h इंटू करू शकतो. वी नो दॅट cot x is equal to cos x upon sin x. ओके, tan x is equal to काय होते sin x upon cos x and cot x is equal to cos x upon sin x. So write down in terms of sin and cos form, that is cos of x plus h divided by sin of x plus h minus cos x divided by sin x. Okay, now solving this by cross multiplication. 1 upon h cos x plus h into sin x, cos of x plus h into sin x minus cos x into sin of x plus h divided by sin of x plus h into sin x. Okay, now limit h tends to 0 1 upon h इंटू याच टर्मला आपण लिहू शकतो cos x प्लस h मायनस इंटू sin x इंटू cos x प्लस h लिहू शकतो. साईड चेंज नाही, फक्त cos x प्लस h इंटू sin x आहे, तर sin x समोर आणू, sin x इंटू cos ऑफ x प्लस h मायनस cos x और sin x प्लस h, sin x प्लस h इंटू cos x divided by sin x plus h minus sin x. Okay, limit h tends to 0 1 upon h. बघा, we know the formula of sin a minus b. ओके, sin a minus b is equal to काय होते sin a इंटू cos b माइनस cos a इंटू sin b. ओके, हा फॉर्म्युला आहे. sin a मायनस b इज इक्वल टू sin a इंटू cos b मायनस cos a इंटू sin b. आणि आपल्या टर्म बघा, sin a sin x इंटू cos x प्लस h. ओके, sin a इंटू cos b मायनस cos a इंटू sin b. cos a ची टर्म जर आपण x घेतली, ओके, a ची टर्म x घेतली, b ची टर्म काय होणार x प्लस h. तर आपल्याला या फॉर्म्युला यूज करू शकतो आपण sin a इंटू cos b अँड cos a इंटू sin b. ओके, काय येणार sin x
a minus b, that is x minus x plus h, x minus x plus h divided by sin of x plus h into sin x. Limit h tends to 0, 1 upon h, या ब्रॅकेटला सॉल्व करू. साइन एक्स माइनस माइनस एक्स माइनस प्लस माइनस एच डिवाइडेड बाय साइन एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. लिमिट h tends to 0, 1 upon h, x minus x get cancel, remaining sin of minus h divided by sin x plus h into sin x is equal to limit h tends to 0, 1 upon h. Also we know that sin of मायनस एक्स, साइन ऑफ मायनस एक्स असेल इज इक्वल टू काय होते मायनस साइन ऑफ एक्स. ओके, हा आहे स्टँडर्ड फॉर्म्युला. साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू असेल तर मायनस ऑफ साइन एक्स अँड कॉस ऑफ मायनस एक्स असेल ओनली कॉस एक्स. आपल्याला यूज कोणता करायचा आहे, साइन मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. ओके, हे दोन फॉर्म्युले आहे. कॉस ऑफ मायनस एक्स असेल निगेटिव्ह अँगल असेल तर त्याची व्हॅल्यू काय होते ओनली कॉस एक्स, आणि साईनचा निगेटिव्ह अँगल असेल तर मायनस ऑफ साइन एक्स. आपल्याकडे आहे साइन ऑफ मायनस एच, त्यालाच आपण लिहू शकतो मायनस साइन एच डिवाइडेड बाय साइन एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. लिमिट मायनस साइन बाहेर निघेल, मायनस लिमिट एच टेन्स टू 0. ओके, लिमिट एच टेन्स टू 0, याच इक्वेशनला आपण लिहू शकतो आपण साइन एच डिवाइडेड बाय एच इंटू साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. ओके, फक्त डिनॉमिनेटर सेपरेट केले आहे. साइन एच इंटू साइन एच डिवाइडेड बाय एच इंटू 1 अपॉन साइन एक्स प्लस एच माइनस साइन एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. ओके, देन लिमिट अप्लाय करू. फर्स्ट टर्मला लिमिट अप्लाय करू आणि सेकंड टर्मला लिमिट अप्लाय करू. लिमिट एच टेन्स टू 0, साइन एच डिवाइडेड बाय एच इंटू लिमिट h tends to 0, 1 upon sin x plus h into sin x. Okay, also we know the formula of limit. बघितलंच आहे आपण लास्ट सेशनला पण. लिमिट x tends to 0, साइन ऑफ x डिवाइडेड बाय x इज इक्वल टू काय होते 1. ओके, x tends to 0 आहे, त्याचाच अँगल x आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण x आहे, तर त्याची व्हॅल्यू काय आहे ना 1. लिमिट x टेन्स टू 0, साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा लिमिटमध्ये, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. लिमिट x टेन्स टू 0, साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. युजिंग दिस फॉर्म्युला आपल्याकडे बघा लिमिट h टेन्स टू 0, फक्त व्हेरिएबल चेंज झालेला आहे, एक्सच्या ऐवजी काय आलेला आहे h आलेला आहे. लिमिट h टेन्स टू 0, साइन h अपॉन h, त्याची व्हॅल्यू काय होणार इज इक्वल टू मायनस याची व्हॅल्यू होणार 1. ओके, इंटू यामध्ये व्हॅल्यू पुट आउट करू h एक्स प्लस एच, h ठिकाणी 0, दॅट इज इंटू 1 अपॉन साइन एक्स प्लस 0 इंटू साइन एक्स is equal to minus 1 divided by sin x plus 0, that is sin x into
साइन एक्स होणार, दॅट इज -1 अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्स काय होणार, साइन स्क्वेअर एक्स होणार, साइन एक्स इंटू साइन एक्स दॅट इज 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, यालाच आपण लिहू शकतो 1 अपॉन साइन एक्स इज इक्वल टू काय होते, 1 अपॉन साइन एक्स इज इक्वल टू काय होणार, कोसेक एक्स होणार, कोसेक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन साइन एक्स. हा पण फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये. 1 अपॉन साइन एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स. तो 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय होणार, कोसेक स्क्वेअर एक्स. हेन्स 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, तर आपण फाइंड आउट काय केलं आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला आन्सर काय आला आहे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर लिहू, राईट डाऊन, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉट एक्स देन एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय येणार त्याची, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. Again this is the standard formula. If f of x is equal to cot x, then त्याची डेरिव्हेटिव्ह होणार f dash x is equal to minus cosec square x. Okay. Similarly, you can find out derivative of tan x with respect to x. Same method apply करा आणि डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा tan x. ओके, tan x चे आपण बघितलं आहे कॉस एक्स, कॉट एक्स इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन साइन एक्स. तर टॅन एक्स इज इक्वल टू काय येणार, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. तुमचं आन्सर येणार एफ डॅश एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. अँड दिस इज युअर होमवर्क. थँक्यू.